नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण माहितीये का एक असा विषय बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा तर आहेच, पण तितकाच सोपा आहे, आणि तो म्हणजे घरदर्शक शब्द. खरं सांगायचं तर यात मार्क मिळवणं अगदी सोपं आहे. मग करूया सुरुवात. अच्छा, एक साधा प्रश्न विचारते. वाघ कुठे राहतो आणि मधमाशी? हां, या प्राण्यांच्या घरांना काहीतरी खास नाव आहेत, बरोबर? आज आपण हीच गमतीशीर नावं शिकणार आहोत. तर मग हे घरदर्शक शब्द म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया. घरदर्शक शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर प्राणी आणि पक्षी ज्या घरात किंवा जागेत राहतात ना, त्याला दिलेलं एक खास नाव. परीक्षेमध्ये यावर हमखास प्रश्न येतो, म्हणून हे शब्द लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आता काही महत्त्वाचे प्राणी आणि त्यांच्या घरांची नावं बघूया. ही यादी आपण एकत्र नीट समजून घेऊया. बरं, आता बघा हां. सगळ्यात आधी उंदीर. उंदराचं काय असतं? तर उंदराचं असतं बीळ. मग कोंबडी. कोंबडीच्या घराला काय म्हणतात? त्याला म्हणतात खुराडे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गायी जिथे असतात तो असतो गोठा. एकदम सोप्या जोड्या आहेत नाही का? आता पुढची जोडी पाहूया. वाघ कुठे राहतो? आठवते? वाघाची असते गुहा. आणि मधमाशा जिथे एवढा सगळा मध गोळा करतात त्याला काय म्हणतात? बरोबर, त्याला म्हणतात पोळे. छान. हे शब्द लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे ना की नाही? काय हे शब्द लक्षात ठेवायला थोडे अवघड वाटतायत का? अजिबात काळजी करायची नाही. आता आपण काही अशा सोप्या टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे हे शब्द कायमचे लक्षात राहतील. तर या आहेत 5 सोप्या पायऱ्या. 1. प्राण्याचं चित्र आणि त्याच्या घराचं नाव असं एकत्र लक्षात ठेवूया. 2. आपल्या आजूबाजूला अशी उदाहरणं दिसतात का ते शोधूया. 3. गाणी किंवा कवितांमधून हे शब्द शिकायला खूप मज्जा येते. 4थी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे रोज थोडा तरी सराव करायचा. आणि 5वी, जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ना, त्या नक्कीच सोडवून बघायच्या. चला तर मग आपण जे काही शिकलो ते कितपत लक्षात राहिलंय हे तपासायची वेळ आली आहे. करूया थोडा सराव. आता इथे काही जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी एक जोडी चुकीची आहे. आता आपलं काम आहे ती चुकीची जोडी शोधून काढण्याचं. पर्याय आहेत: अ. उंदराचे बीळ, ब. कोंबडीचे खुराडे, क. वाघाची गोठा आणि ड. मधुमाशांचे पोळे. जरा विचार करा, यातली कुठली जोडी चुकीची असू शकते? काय वाटतंय? उत्तर सापडलं असेल. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क. वाघाची गोठा. अरे चा, ही जोडी चुकली. का चुकली? कारण आपल्याला माहिती आहे वाघ तर गुहेत राहतो. गोठ्यात कोण राहतं? बरोबर, गाय. त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. ज्यांनी हे ओळखलंय ना त्यांना शाब्बासकी. चला, आता आपण आज जे काही शिकलो त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा बघून घेऊया. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. घरदर्शक शब्दांवरचे प्रश्न खूप सोपे असतात, पण परीक्षेत हमखास विचारले जातात. म्हणून रोज थोडा सराव केला ना की हा विषय एकदम पक्का होऊन जाईल. आणि जाता जाता एक छान विचार: शिष्यवृत्तीसाठी रोज फक्त 10 मिनिटे अभ्यास करा. यश तुमचं आहे. हाच विचार लक्षात ठेवून अभ्यास चालू ठेवूया. भेटूया पुढच्या भागात.